सगळ्यात मोठी संधी दिली मला जी मराठीनं. हा तिचं तर काही बरोबर. नाही मला जी मराठीकडनं म्हणजे ऍक्च्युली मला पण हे खूप भारी वाटतंय की त्यांनी एवढ्या गावागावात जाऊन प्रत्येक छोट्या छोट्या गावातनं अशा कॅरेक्टर किंवा अशा एक एक मुलांना उचलून आणलं होतं की ते पूर्ण वेगळेच होते आणि अगदी त्यांचं कायापालटच झालं. मला जर असं सांगायचं म्हणलं ना तर आता शत्रुघ्न म्हणा, निक्सन म्हणा, सुभाष यांची परिस्थिती म्हणजे फारच अशी आपल्याला तरी आईबाप आहेत आपलं. पण सुभाषचं लग्न झालंय, तिची बारकी पोरगी, घर नाही त्यात. ती लय वाईट वाटायचं आणि त्यांची ती सांगत बसायची ना, असं वाटायचं जायला कसली लाईफ आहे. आपल्याला का सगळं म्हणजे घर चांगलं असून नाहीतर घरातली चांगली असून आपल्याला टाइम स्पेंड करावे भेटत नाही, म्हणजे वेळ द्यायला भेटत नाही. आणि अन्नाला का घर नाही हे नाही तरी सगळी चांगली राहतात म्हणजे असं वाटायचं मनात. तवा सगळी पोरं आम्ही एकत्र बसायचो, सगळ्यांचं बोलायचो, लय मजा यायची तवा. शो मध्ये जाऊन तुला ही गोष्ट नवीन कळली का? कळली म्हणण्यापेक्षा जसं सुभाषचं वगैरे तू नाव घेतलास, एक माणूस म्हणून, एक अथर्व, एक मुलगा म्हणून तुला ही गोष्टी जरा जाणवली असं मला वाटते की बाबा आपल्याकडे सगळं असताना आपण कधी कधी काही गोष्टी करत नाही, पण जगाच्या पाठीवरती असे कित्येक लोक असतील की त्यांच्याकडे काहीच नसतं. मी तर सुभाष निक्सन यांच्याकडून अनुभव घेतला, कारण ती माझ्या क्लोज मध्ये होती तिथं आणि त्यांच्याकडून असं भरपूर काही शिकता आलं मला की उत्मात करू नये. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. माझं नाही हवेत बी जाऊन आलंय. किती जरी मोठा झाला तरी पाय आपलं माणसांच्यात, आता माणसांच्यात वर गेलोय, माणसांच्यातच राहिलं पाहिजे. माणसांना विसरून चालत नाही. खरंय. त्यामुळं माझं तर मी लय बदललोय आता. हा ते कळते, दिसतंय ते. नाही खरं दिसत. तर शो मध्ये ना माझं फक्त रागीटच रूप दाखवलंय. त्या टाइप मध्ये जरा तुझं कॅरेक्टरच होतं ना रे, त्यामुळे तू असा प्रेमळ किंवा असा काय कोणाला वाटलं पण नसेल. आजचा पॉडकास्ट बघितल्यावरच कळलं ते लई काय काय आता काय इथं मला काय आता बोलता येणार. त्यांनाच एडिट केले, त्यांनाच पाठवले. खरं.